आपल्या गावचं श्रद्धास्थान वेताळेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षीच्या आपल्या गावच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे यावर्षीसुद्धा बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलं. बैलगाड्याच्या शर्यती होत असताना विशेष काळजी घाटाची घ्यायची असते, कारण पूर्वीच्या काळामध्ये घरचे बैल असायचे, त्यामुळे लोकांना फारसं चिंता नसायची. पण अलीकडच्या काळामध्ये 25-25, 30-30 लाखाचे बैल घेतले जातात आणि असा बैल ज्या घाटामध्ये आपण नेतो त्या घाटामध्ये त्याला कुठल्या प्रकारची इजा होणार नाही याची काळजी, याची दक्षता गाडा मालक घेत असतो. म्हणून आपल्या गावचा घाट चांगला झाला तर चांगले बैलगाड येतील, बैलगाडा मालक येतील, बैलगाडा शौकीन येतील आणि म्हणून गावानं विशेष काळजी घेऊन विशेषतः विलास मांजरेच्या सगळ्या कला वापरून या ठिकाणी हा बैलगाडा घाट व्यवस्थित झाला. गेल्या वर्षी सांगितलं की सौरवरची संरक्षण भिंत झाली की आम्हाला काही अडचण येणार नाही. भिंत बांधली पण ती मलाच अडचणीची ठरली. गावानं माझ्यासमोर मोठी भिंत बांधून ठेवली. त्यामुळे आत्ता विलास आल्यानंतर तेच सांगत होता की अजून थोडं काम बाकी आहे, काय करता येतं का बघा. मी म्हटलं आता राजा मला घरी पाठवल्यानंतर सुद्धा माझ्याकडनं अपेक्षा तुम्ही करता, पण काम करणाऱ्या माणसाकडेच लोक अपेक्षा करतात. आंब्याच्या वाजळाला दगडी मारले जातात आणि अनेक पोपट आहेत नुसते बोलतात पण करण्याची दानत त्यांच्यामध्ये नसते. दिलीप मोहितेनं या खेड आणि खेडच्या सगळ्या जेवढ्या वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीमध्ये कोट्यावधी रुपयांची कामं केलीत आणि ही आठवण कायमस्वरूपी सगळ्या वाड्यांच्या लोकांना राहील, मांजरेवाडीकरांना सुद्धा राहील. कारण आपला पलीकडचा पूल मी केला, गावाचे सगळे रस्ते केले, आजचं कॉन्क्रिटीकरण केलं, जे जे तुम्ही सांगाल ते करण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. आता विनंती एवढीच आहे की ज्यांना मुंडवळ्या बांधल्या त्यांनी या वर्षामध्ये तालुक्यामध्ये काय आणलंय ते एकदा घाटामध्ये सांगावं लोकांना आणि मांजरेवाडीकरांना सुद्धा काय मिळालं ते सुद्धा एकदा मांजरेवाडीकरांनी सांगावं. आणि म्हणून निष्क्रिय माणसाच्या हातामध्ये सूत्र दिली की नुसते पोपटपंची होते, काम होत नाही. दिलीप मोहिते काम करणाऱ्यापैकी होता म्हणून पोपटपंची केली नाही, काम करून दाखवलं. आता विनंती एवढीच आहे की मगाशीच 2 ट्रायल झाल्या. मी भाषण करणार होतो, विलास म्हणला नाही नाही 2 महिलांना बोलायचे, पुढची ट्रायल आहे. आता विलास कोणाला संधी देतो मला माहीत नाही, परंतु भविष्यामध्ये तरी चांगल्या माणसाच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी करावा एवढीच विनंती गावकऱ्यांना या निमित्तानं करतो. आणि वेताळेश्वर महाराजांना प्रार्थना करतो आलेल्या सर्व बैलगाडा मालकांना, बैलगाडा शौकीनांना, गावकऱ्यांना वेताळेश्वर महाराजांनी सुखी ठेव, आनंदी ठेव एवढीच महाराजांची विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी 1 नंबर